शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा पार पडलाय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला आणि यावेळी महाराष्ट्र पोलिसांकडून शिवरायांना शासकीय मानवंदनाही देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर 395वी शिवजयंती साजरी होतीये आणि यावेळी मुलांकडून मर्दानी खेळांचं देखील प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा गाण्यात आला, तर दुसरीकडे पोलिसांकडून शासकीय मानवंदना देण्यात आलेली आहे आणि तिसरी दृश्य आपण बघतोय तर या लहानग्यांनी मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवलं। छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा बनतील आणि जगातले लोक हे किल्ले पाहण्याकरता या ठिकाणी येतील। या निमित्ताने मी शरद दादा तुम्हाला आणि सर्वांना सांगू इच्छितो की जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत। दाऱ्या घाटापासून तर या शिवनेरी परिसराच्या विकासापर्यंत ही सर्व ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत, आम्ही तिघही या ठिकाणी आहोत। आम्ही तिघही या ठिकाणी शासक नाही आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही सेवक आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जातीचे आणि धर्माचे लोक एकत्र आणले। त्यांनी स्वराज्यात त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली आणि आमच्या महायुती सरकारने देखील शिवरायांचा सर्वसमावेशक राज्य कारभाराचा विचार समोर ठेवून कारभार केला। 2.5 वर्षाचा कारभारही आपण पाहिला। सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम, त्याचा जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं। आता तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही टीम म्हणून या राज्याचा विकास करू, या सर्व गडकोट किल्ल्यांचा विकास करू। शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग घ्या, महाराजांनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास करा, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वराज्याचं हित, जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून दूरदृष्टीने घेतला होता, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं आपण महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया।